देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, पण गॅस सिलेंडर बेपत्ता। गॅस टंचाईवरून वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली अशी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। कुडाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची सिलेंडरांसह तहसील कार्यालयात धडक आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पंढरपूर शहरातील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली। रिक्षासाठी लागणाऱ्या गॅसचे दर 60% वाढले, तरी देखील रिक्षाला गॅस मिळत नसल्याने 4 दिवसांपासून पंढरपूर शहरातील रिक्षा वाहतूक बंद आहे। त्यामुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली। व्यावसायिक ठप्प झाल्याने बचत गटाचे हफ्ते, फायनान्सचे हफ्ते कसे फेडायचे तर प्रपंच कसा चालवायचा हा मोठा प्रश्न रिक्षा चालकांसमोर उभा ठाकलाय। आता सध्या आमचे रिक्षाला गॅस नाही। रिक्षा गॅस होता 54 रुपये, 85 रुपये झाला गॅस, तो पण मिळत नाही। आम्ही जनसेवा करतोय, वारकऱ्याची सेवा करतोय। किती क्षेत्र गाव आहे पंढरपूर, आम्ही गोपापूर, कैकडे मठ, टेंपुरे मठ सर्व सेवा करतोय। आता मग गॅस नाही। गॅस आमचे रिक्षाचा हप्ता आहे 6700 रुपये हप्ता आहे, बचतचा हप्ता आहे। बचत घरी आमचे 7:30 ला घरी आले आणि रिक्षा फायनान्सवाले रिक्षा ओढून आलेत। आमचा धंदा ठप्प झाला, आता रिक्षा बंद आहेत। रिक्षा सध्या गॅस असून बंद आहे सध्या। जळगावात सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सोन्यात 1300 रुपयांची घसरण झाल्याची माहिती असून दुसरीकडे चांदीच्या दरात 5000 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याचा भाव आता 1,59,000 रुपयांवर पोहोचला तर चांदीचा भाव 2,65,000 रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती। पेड पिरियड लीव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टानं मोठं निरीक्षण सुनावले। मासिक पाळीच्या रजेची सक्ती केल्यास महिलांना नोकरी मिळणं कठीण होईल असं म्हणत सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली आहे। मासिक पाळीशी संबंधित शारीरिक त्रासाचा विचार करून महिला कर्मचाऱ्यांना पेड पिरियड लीव्ह देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं ऐकण्यास नकार दिलाय। महिलांना इतकं कमकुवत समजू नका। जर एखादी कंपनी स्वेच्छेनं रजा देत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु जर आम्ही कायद्याने याची सक्ती केली तर न्याय व्यवस्था किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य दिलं जाणार नाही। त्यामुळे महिलांचं करिअर संपुष्टात येऊ शकतं असं कोर्टानं म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।